नमस्कार. मी तुमचा गावरान राया या चॅनलचा सर्वा. मला कधीच वाटलं नव्हतं मित्रांनो की मला या पद्धतीने व्हिडिओ बनवायला लागेल. खरं तर एक कलाकाराला सगळ्यात महत्वाचं त्याची कला समोरच्याला आवडती नाही आवडती त्या समोरच्या ऑडियन्सचा रिस्पॉन्स सगळ्यात महत्वाचा असतो. पण आपल्या गेल्या 1 वर्षापासून असा विषय झाला की नदीला जाऊन रानावनात चिखलात काट्या कुट्यात जाऊन व्हिडिओ बनवायचे आणि ते अपलोड केल्याच्या नंतर येणारा रिस्पॉन्स हा मी तर युट्यूब साठी 100% वेळ दिला होता, पण युट्यूब काय मला तेवढा रिस्पॉन्स द्याय नाही. मी चुकतोय किंवा युट्यूब चुकतोय हे पण समजत नाहीये. खरं तर प्रवास करत असताना अनेक अडचणी येते, ते अनेक गोष्टी घडते, ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतात. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा एखादा क्रिएटर म्हणून मी तुमच्यासोबत एक क्रिएटर म्हणून नाही बोलत, आज एक तुमच्या फॅमिलीतला बोलतोय. कारण एवढी मोठी आपली फॅमिली तयार झाली युट्यूब मार्फत आणि कुठंतरी काही गोष्टी मनाला लागते. ते एक माझा मलाच प्रश्न पडतोय की यार आपण दिवसभर व्हिडिओ बनवून जॉबला जाऊन जॉबवरून येऊन सगळ्या गोष्टींना वेळ देऊन मग आपण युट्यूब साठी वेळ काढतोय, लाईव्ह घेतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटत नाहीये मला. मग कुठंतरी असं एक मनात पाल चुकते की खरंच आपली चूक आहे का तुमची तर चूक नाही असं मी म्हणजे म्हणू शकत नाही. आणि तुमची चूक काहीच नाही, तुम्ही जेवढं पाहताय तेवढा रिस्पॉन्स करताय. पण काही काळानुसार काही परिस्थितीनुसार मला काढायला वेळ भेटला नसेल तरी इथून पुढं करण्याचा प्रयत्न करीन. पण कुठंतरी असं हे झालं की यार आपण एवढं कष्ट घेतलं, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, या मोबाईल साठी लय बोलणं खाल्ल्यात. अक्षरशः वर्षभर बोलणं टोमणी टामणी ऐकून घेतल्यात. कारण मी खरं तर युट्यूब साठी iPhone 16 Pro घेतला. अनेकांना वाटलं, प्रत्येक जणांनी मला टोमणी दिली की कशाला घ्यायचा एवढा महागाचा मोबाईल, आपली ऐपत नाही, आपल्याला 14-15 हजार रुपये हे काय म्हणतात पगार आहे आणि हा मोबाईल कायला घ्यायचा, 1,30,000 चा मोबाईल घेतलाय, डाऊन पेमेंट केलंय, एवढे पैसे आले कुठून काय कुठून. लोकांना फक्त चमकणाऱ्या गोष्टी दिसत असतात, पण त्याच्या मागची मेहनत दिसत नाही मित्रांनो. आज मी एकदम जीवाच्या आकांताने हा व्हिडिओ टाकतोय, याच्यानंतर व्हिडिओ येईल नाही येईल मला सांगता येत नाही. कारण मी खूप मनाला आता समजावून इथपर्यंत आलो होतो आणि एक आशेचा किरण दिसायला लागला होता. थोडासा एक 100-150-200 वॉच टाइम राहिला होता, तेवढा पूर्ण झाला असता, त्याच्यानंतर आपलं क्रायटेरिया पूर्ण झाला असता. पण मी कधी लॉंग व्हिडिओच्या मी असं करायचो, दिवसभर व्हिडिओ वगैरे बनवून संध्याकाळी व्हिडिओ एडिटिंग करायचो आणि माझ्या टायमिंगला मी अपलोड करायचो. पण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करून कधी अशी परिस्थिती आली ना मित्रांनो की मी माझा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर सकाळी उठून जेव्हा पाहायचो, दररोजचा माझा डेलीचा टाइम असतो की मी त्या सकाळी उठून पहिला झोपेतून उठलो की व्हिडिओ किती गेल्यात, काय झालं हे पाहायचो. पण पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही मित्रांनो. मी तुम्हाला नावं ठेवत नाही, पण माझ्या नशिबाने काय झालं असेल किंवा मी कुठंतरी चुकलो असेल. पण सारखा एक मनात प्रश्न पडतो की एक कलाकार म्हणून मी खरंच योग्य आहे का, हे सर्व तुमच्यावर अवलंबून देतोय. आता मी स्वतःला कलाकार म्हणणं म्हणजे योग्य नाही वाटत. तुम्हाला जर माझी कला आवडत असेल, मी इतर ठिकाणी मी फिरून व्हिडिओ बनवतोय. आता मला थोडा माईकचा प्रॉब्लेम येतोय, आता हवा तुम्हाला येत असेल, जाणवत असेल की थोडा हवेचा येते, मी त्याच्यासाठी थोडे पैसे साचवण्याचा प्रयत्न करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कुठंतरी लय असं जाणवलं की यार नाही होते, काय होते काय नाही, प्लस मायनस कधी काळी मी एवढा पॉझिटिव्ह विचार करून हे काम करणारा माणूस सुद्धा थराला येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाईट स्टुडिओ ओपन केला की आज बाबा आशेचा किरण निर्माण होईल, आज एवढे व्ह्यूज जातील, तेवढे व्ह्यूज जातील, लॉंग व्हिडिओला जातील. मी लाईव्ह घेत होतो, लाईव्ह मध्ये पण वाईट कमेंट येत होत्या, पण मी तेवढी मानसिकता ठेवली की चला आज ना उद्या होऊन जाईल. पण पुढं आशेचा किरण भेटला नाही मला. ठीक आहे चला म्हणलं, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल या हेतूप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला. पण कधी कधी परिस्थितीने एवढं गंजलं जातं, परिस्थिती ठोके एवढे आपल्यावर पडतात की ते म्हणतात ना, दगडावर पाणी पडून पडून दगडाला सुद्धा छेद पडतो. म्हणून दगडाचं काळीच जरी केलं तरी शेवटी
टोचणाऱ्या गोष्टी टोचत असतात. अनेकांनी वाईट कमेंट केल्या, काहींनी पॉझिटिव्ह केल्या. सगळ्यांचं स्वागत आहे, तसं काय म्हणणं नाही माझं. पण मला एवढं म्हणायचं आहे की मित्रांनो, मी खरंच एक कलाकार म्हणून तुमच्यापर्यंत येऊ का नको, मला याचं उत्तर द्या. आणि जर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय असं नका करू मित्रांनो. व्हिडिओला शेअर करण्याचा, लाईक करण्याचा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून लगेच निघून जाऊ नका. त्याच्या मागे माझी मेहनत असते मित्रांनो. कारण एका व्हिडिओ 15 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओसाठी भरपूर अशी मेहनत असते. फिरण्यासाठी कुठेतरी जायला लागतं, स्पॉट पाहायला लागतात, तिथे जाऊन बोलायचं, बसायचं, मग विषय करायचा. पण एवढं खरंच मला वेळ नाही भेटला मित्रांनो. खोटं नाही सांगत. मी तुम्हाला माझी डेली रुटीन सांगतो. सकाळी जर मी 8-8:30ला उठलो, समजा आता सकाळपासूनच सांगतो. सकाळी जर 8:30ला उठलो, 7:40 मी उठायचो. अंघोळ वगैरे करून, जेवण वगैरे करून 10 वाजता लाईव्हला बसायचो. लाईव्ह घेतल्याच्या नंतर 10 ते 1 वाजेपर्यंत लाईव्ह घ्यायचो आणि उरलेल्या सकाळच्या वेळेतच घरात काय आणायचं नाही आणायचं ते आणून द्यायचो. त्याच्यानंतर मग मी लाईव्ह संपल्याच्या नंतर 1-1.5 तास असायचं, तेवढ्या वेळेस घरी गप्पा मारायचो. 2 वाजता 2:30 वाजता कामावर निघालो की 2:30 म्हणजेच 3 वाजता कामावर गेलो की रात्री 12ला यायचो. 12ला आल्याच्या नंतर मग मधला काळ मग व्हिडिओ एडिटिंग असेल काय असेल, कामावर सुद्धा मी भरपूर वेळेला शिव्या खाल्ल्यात की काय रे तू काय चाललेलं असतं, टाइमपास करतो उगाच आहे, एवढा मोठा मोबाईल घेतलाय, काय कळतं का, एवढं शिकलाय ना, असले काय युट्यूब चॅनलच्या नादाला लागलाय. अनेक पाहुण्या मंडळींकडून बोलणं बसलं, सगळं कोण बसलं, पण मी काय हार मानली नाही आणि अजून बी हार मानणार नाही मी. कारण माझं तत्वाशी मी बांधिले. मी एखादी गोष्ट जर ठरवली न ठरवतो, पण कसं होतंय मित्रांनो, तुमचा मला रिस्पॉन्स भेटत नाही तेवढा, पाहिजे तितका भेटत नाही. तर व्हिडिओ आजचा जर जेवढे तुम्ही माझ्या जवळचे असतील तेवढ्यांनी फक्त एक लाईकचं कमेंटमध्ये फक्त एक बदामचं चिन्ह पाठवा किंवा दादा मी तुमच्या सोबत आहे, टेन्शन घेऊ नका, एवढीच कमेंट करा. माझी काही जास्त अपेक्षा नाही, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असं समजेल. आणि इथून पुढं व्हिडिओ बनवायचा नाही बनवायचा ते मला माझ्या तरी डोक्यात नाही. आता लय चिडचिड झाली खरंच भावांनो, लय चिडचिड झाली. मी तुम्हाला ते टायमिंग कामाचं इकडचं सांगितलं. अक्षरशः मी बारामतीला व्हिडिओ काढण्यासाठी गेलतो मित्रांनो. रुपया नव्हता माझ्याकडे ह्याच मोबाईलचे हप्त्याचे पैसे होते, 200 रुपये. मी त्यातले काढले, मित्राला घेतलं, पेट्रोल टाकलं आणि पुढे गेलो. आणि मग 2 दिवसांनी आल्यावर दुसऱ्या मित्राकडून 200 घेतले, मोबाईलचा हप्ता पूर्ण केला आणि तो भरून टाकला. म्हणजे या एकदम लेवलला मी लय, आता तुम्हाला खोट नाही सांगत, मोबाईलच्या हप्त्यामुळं अक्षरशः मी गाडी उभी ठेवून कधी कधी रातच्या 12-1ला कामावून घरी आलेलो आहे मित्रांनो. आणि फक्त एकच ध्यास की बाबा युट्यूबवर काहीतरी करायचंय, काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी मांडायच्यात. कधी नदीला जाऊन, कधी चुली पुढं, कधी कोणती गोष्ट मांडायचा प्रयत्न करायचा. पण काय झालं काय माहिती, आपला वॉच टाइम तेवढा पूर्ण नाही झाला. कारण मागच्या वर्षी 9 जुलैला चालू केलेली जर्नी आज 10 जुलै, 1 वर्ष पूर्ण झालं. आणि युट्यूबचा क्रायटेरिया असतो की लास्ट 365 दिवसात तुमचं 4000 वॉच टाइम पूर्ण झाला पाहिजे, पण तेवढा झाला नाही. आणि खूप काय बोलण्यासारखं आहे, पण कसं आहे, मला एवढंच म्हणायचं मित्रांनो माझ्या ऑडियन्सला की मित्रांनो, खरंच तुमच्या मला सपोर्टची गरज आहे. कधी वाटलं नव्हतं की मला हा व्हिडिओ बनवायला लागेल किंवा काय. तर इथंच थांबतो. धन्यवाद. आणि बघू आता होईल तेवढं मी आता शांत बसण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण सगळं तुमच्यावर सोपवून दिलं आहे मित्रांनो, काही म्हणणं नाही आता माझं. मी इथंच थांबतो. सगळं चॅनल चालू करायचं नाही करायचं हे सगळं तुमच्यावर आहे अवलंबून. तर धन्यवाद मित्रांनो, जेवढं प्रेम दिलं असेल तेवढं धन्यवाद. आणि जेवढे माझे ते चिंतक आहेत त्यांनी कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ एक तुमच्यातला माणूस म्हणून बघा. ओके, धन्यवाद मित्रांनो.